आहे। ही सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये आता सुरू झालेली आहे, त्यामुळे आता अंतिम निर्णय काय येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। 16व्या क्रमांकाला ही सुनावणी होती आणि शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंबंधीच्या या संपूर्ण सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे उत्कंठा ही शिगेला पोहोचलेली आहे। आजच्या या सुनावणीच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद हा आता सुरू झालेला आहे, त्यामुळे युक्तिवादामध्ये नेमकं काय काय घडतं आणि या संपूर्ण सुनावणीमध्ये काय होतं या संदर्भातले प्रत्येक अपडेट आपण घेणार आहोत आणि याची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे। तर शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंबंधीची ही सुनावणी आहे। आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट नेमकं काय म्हणतं याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे, त्यामुळे आजच्या या अंतिम युक्तिवादावरती हा युक्तिवाद कसा होतो आणि यावरती काय सुनावणी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। नक्कीच सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये आता कपिल सिब्बल जे उद्धव ठाकरेंकडून वकील आहेत त्यांनी असं म्हटलं की आज अशी सुनावणी होणं शक्य नाहीये, तर तुम्ही आम्हाला तारीख द्या। त्यानुसार आता तारीख देण्यासंदर्भात चर्चा झाली। त्यामध्ये ते म्हणाले की 12 नोव्हेंबर, आता कोर्टाने म्हटलं की 12 नोव्हेंबर ही पुढची तारीख असेल। सर्वात मोठी बातमी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संपूर्ण प्रकरणामध्ये एबीपी माझावर आपण सर्वात पहिल्यांदा ऐकतोय की 12 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। कपिल सिब्बल यांनी म्हटलं की नोव्हेंबर मधली आम्हाला तारीख असली पाहिजे। शिंदेच्या वतीने म्हटलं गेलं की डिसेंबरचा पहिला आठवडा किंवा नोव्हेंबरही चालेल, परंतु त्यामध्ये शेवटी न्यायालय असं म्हणालं की ठीक आहे, आपण 12 नोव्हेंबरला या प्रकरणावरती सुनावणी करूया आणि 12 नोव्हेंबरला पुढची तारीख आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, ज्यावेळी या प्रकरणावर सुनावणी होईल। आणि कपिल सिब्बल यांना विचारण्यात आलं की साधारणपणे तुम्हाला युक्तिवादासाठी किती वेळ लागेल, तर त्यावर ते म्हणाले की 3 दिवस नाही, मला फक्त 45 मिनिटं पुरेसे आहेत, 45 मिनिटात मी युक्तिवाद करीन, असं उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या नावासंदर्भात। त्यामुळे या प्रकरणी आता 12 नोव्हेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। 12 नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी होईल आणि त्यापूर्वी आज ज्या अपेक्षा वर्तवल्या जात होत्या, काही सशस्त्र दलांशी संबंधित महत्त्वाचं प्रकरण आहे, ज्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की आम्ही सविस्तर सुनावणी करणार आहोत, त्यामुळे मग इतर सर्व प्रकरणांवर खूप शॉर्ट सुनावण्या झाल्या। आणि कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्यावेळी कोर्टासमोर आले तेव्हा आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं की आम्ही सर्वसाधारणपणे जानेवारीमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यापूर्वी आम्हाला सुनावणी होणं आवश्यक आहे आणि तुम्ही आम्हाला शॉर्टेस्ट पॉसिबल जी डेट असेल, लवकरात लवकर जी तारीख असेल ती द्या, जेणेकरून आपला युक्तिवाद सुरू होईल। तर त्यावर कोर्टाने आणि उपस्थित असलेले एकनाथ शिंदेचे वकील अगदी सोमेश बरोबर आहे, त्यामुळे आता पुढील सुनावणी ही 12 नोव्हेंबरला होणार आहे। धन्यवाद या संपूर्ण अपडेटसाठी। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात।